काँग्रेस स्वतःला सेक्युलर पक्ष म्हणून घेतो आणि भाजपला मुस्लिम विरोधी म्हणून टीका करतो। तुमच्याकडे किती मुस्लिम खासदार आहेत असा प्रश्न भाजपला विचारणाऱ्या काँग्रेसलाच आता हाच प्रश्न विचारला जातोय। 2024 लोकसभेसाठी अजूनपर्यंत काँग्रेस किंवा मवियानं एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाहीये आणि त्यामुळेच मुस्लिम फक्त मतांसाठीच आहेत का असा प्रश्न विचारला जातोय। लोकसभा 2024च्या पहिल्या टप्प्याचं मतदान जवळ आलेलं आहे। जवळपास सगळ्यांचे उमेदवार सुद्धा निश्चित झालेले आहेत, पण काँग्रेसनं अजूनपर्यंत एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाहीये। उरलेल्या जागा बघता मुस्लिम उमेदवार देण्याची शक्यता सुद्धा कमी आहे आणि म्हणूनच आता काँग्रेसला प्रश्न विचारला जातोय की मुस्लिम उमेदवार का नाहीत। खरं तर उमेदवाराचा धर्म विचारायला नको, पण हाच मुद्दा घेऊन भाजपला कायम टार्गेट करण्याचं काम काँग्रेसनं केलंय। भाजपला मुस्लिम विरोधी ठरवण्यासाठी डिवचण्यासाठी तुमचे किती खासदार मुस्लिम आहेत हा प्रश्न काँग्रेसचे नेते विचारायचे, पण कधीतरी हा प्रश्न आपल्याला विचारला जाईल याचा विचार सुद्धा त्यांनी केला नसेल। या निवडणुकीत मात्र तसं घडलंय। काँग्रेस असो की राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आतापर्यंत एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाहीये। अल्पसंख्याकांच्या मतांवर काँग्रेसनं आतापर्यंत फक्त राजकारण केल्याचा टोला सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय। हा मुद्दा पुढे येतोय कारण आता उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार देण्याची मागणी काँग्रेसकडे करण्यात आली आहे। काँग्रेस, एनसीपी, शरदचंद्र पवार आणि ठाकरे गटानं आतापर्यंत त्यांचे उमेदवार जाहीर केलेत। तिन्ही पक्षांनी अद्याप एकाही मुस्लिम कार्यकर्त्याला लोकसभेची उमेदवारी मात्र दिलेली नाहीये। अजूनही सुमारे 20 जागांवरील उमेदवार जाहीर होणं बाकी आहे। त्यात उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सुद्धा आहे। उत्तर मध्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण ही जागा नंतर भाजपनं जिंकली। 2014 आणि 2019 अशा सलग 2 निवडणुकीत भाजपच्या पूनम महाजन यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता। प्रिया दत्त यांचा हा मतदारसंघ पण गेल्या काही काळापासून त्या या मतदारसंघापासून दूर गेल्यात। राजकारणातही फारशा त्या सक्रिय नाहीयेत, त्यामुळेच या जागेवर काँग्रेस उमेदवार शोधतोय। या मतदारसंघात मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळेच उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून मुस्लिम उमेदवाराला काँग्रेसनं तिकीट देण्याची आग्रही भूमिका मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे। तर निवडून येण्याचा क्रायटेरिया बघून कोणत्या पक्षात कोणता उमेदवार द्यायचा हा निर्णय पक्ष नेतृत्व घेत असतात, तेव्हा हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असा भेद करणं योग्य नाहीये। देशाचं संविधान वाचवण्यासाठी एकजुटीने काम करणं गरजेचं असल्याचं ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत म्हणालेत, पण काँग्रेस अजून यावर बोलायला तयार नाहीये। या निवडणुकीत प्रत्येक जागा महत्त्वाची असताना आता काँग्रेस काय निर्णय घेणार हे बघावं लागेल। अजूनपर्यंत भाजपनंही या जागेवर उमेदवारी घोषित केलेली नाहीये। काँग्रेसवर होणारी टीका आणि आपला सेक्युलर चेहरा जपण्यासाठी काँग्रेस मुस्लिम उमेदवार देणार का की मग निवडून येणारा उमेदवार शोधणार? एवढं निश्चित की कधी काळी भाजपला मुस्लिम उमेदवारावरून टार्गेट करणारी काँग्रेस आता स्वतःच बॅकफूटवरती आलेली दिसतेय। तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।